नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल. आणि आज आपण जाणून घेणार आहोत ह्या पुस्तकातील प्रकरण नंबर 10, श्रीमंत होण्याचा तुमचा हक्क. श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे. तुम्ही इथे आला आहात ते मुबलकतेचं आयुष्य जगायला, आनंदी, उत्साही आणि मुक्त व्हायला. म्हणूनच परिपूर्ण, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे तुमच्याकडे असायला हवेत. तुम्ही इथे आला आहात ते विकसित व्हायला, विस्तारित व्हायला, आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक स्तरावर उलगडायला, पूर्णतः विकसित होत स्वतःला प्रत्येक स्तरावर व्यक्त करण्याचा नाकारता न येण्याजोगा हक्क तुम्हाला आहे. तुम्ही स्वतःला सौंदर्य आणि संपदतेने वेढून घ्यायला हवं. तुमच्या अबोध मनाच्या श्रीमंतीचा आनंद तुम्हाला घेता येणार असेल तर जेमतेम परिस्थितीचं समाधान तुम्ही का मानावं. या प्रकरणात तुम्ही पैशाशी मैत्री करायला शिकणार आहात आणि तुमच्याकडे सदैव जास्तीचे पैसे असणार आहेत. श्रीमंत होण्याची तुमची दुर्दम्य इच्छा ही अधिक परिपूर्ण, अधिक आनंदी आणि अधिक सुंदर जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. ती वैश्विक आस आहे. ती फक्त चांगली नाही तर अत्युत्तम आहे. पैसा हे सूचक चिन्ह आहे. पैसा हे देवघेव करण्याचं सूचक चिन्ह आहे. तुमच्या दृष्टीने पैसा म्हणजे केवळ मुक्ती नाही तर सौंदर्य, चैन, मुबलकता आणि सुसंस्कृतपणा आहे. एखाद्या देशाच्या आर्थिक आरोग्याचं ते एक सूचक चिन्ह आहे. तुमचं रक्त तुमच्या शरीरात जेव्हा मुक्तपणे प्रवाहित होतं तेव्हा तुम्ही आरोग्यदायी असता. पैसे जेव्हा तुमच्या आयुष्यात मुक्तपणे फिरत असतात तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या आरोग्यदायी असता. लोक पैसा साठवू लागतात, डब्यांमध्ये बंद करतात आणि त्यापायी भीतीने भारले जातात. याला आर्थिक आजार म्हणतात. शतकानुशतकांच्या वाटचालीत पैशाने देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून अनेक रूपं घेतली आहेत. कधी मिठाचं, कधी मण्यांचं, तर कधी वेगवेगळ्या पद्धतीच्या लहान सहान दागिन्यांचं रूप त्याने घेतलं आहे. अगदी पूर्वी माणसाकडे असलेल्या मेंढ्या आणि बैलांच्या संख्येवरून त्याची श्रीमंती ठरायची. अलीकडच्या काळात आपण नोटा आणि वाटाघाटीची इतर साधनं वापरतो, कारण बिल भरण्यासाठी सोबत मेंढ्यांचा कळप वागवण्यापेक्षा चेक लिहिणं अगदी सोयीस्कर असतं. श्रीमंतीच्या राजमार्गावरून कसं चालावं. तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्याचं ज्ञान हा आध्यात्मिक, मानसिक किंवा आर्थिक अशा प्रत्येक प्रकारच्या श्रीमंतीकडे नेणारा राजमार्ग आहे. मनाच्या नियमांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पक्क ठाऊक असतं की आर्थिक परिस्थिती, स्टॉक मार्केटमधला चढ उतार, मंदी, संप, युद्ध, इतर कुठलीही परिस्थिती किंवा स्थिती असली तरी पैशाने कुठलीही रूपं घेतलं तरी त्याला नेहमी उदंड पुरवठा होणार आहे. यावर त्याचा विश्वासही असतो. काय कारण असेल यामागे? त्याने संपत्तीची कल्पना त्याच्या अबोध मनापर्यंत पोहोचवली असून तो जिथे जाईल तिथे त्याला त्या माध्यमातून पुरवठा होत राहतो. त्याच्या आयुष्यात पैसा सातत्याने आणि मुक्तपणे प्रवाहित होत राहणार असून त्याच्याकडे नेहमी भरपूर जास्तीचा साठा असणार आहे, अशी त्याने स्वतःची खात्री पटवून दिली असते. उद्या जाऊन सरकार कोसळलं आणि माणसाची सद्य संपत्ती निरुपयोगी ठरली. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन चलनानं असंच झालं होतं. नव्या चलनाने कुठलंही रूप घेतलं तरी तो संपत्तीला आकर्षित करत राहील आणि त्याची काळजी घेतली जाईल. तुमच्याकडे जास्तीचे पैसे का नाहीत? हे प्रकरण वाचत असताना तुम्ही कदाचित म्हणत असाल, मला मिळणाऱ्या पगारातून जास्त पगार मिळण्याची माझी पात्रता आहे. बहुतेक लोकांना अपुरी भरपाई मिळते अशी माझी ठाम समजूत आहे. लोक गप्प राहून किंवा उघडपणे पैशाचा तिरस्कार करतात. हे लोकांकडे अधिक पैसे नसण्यामागच्या कारणांपैकी एक आहे. अवैध मार्गाने द्रव्य प्राप्ती किंवा पैशावरचं प्रेम हे सर्व सैतानी बुद्धीचं मूळ आहे, असा ते पैशाचा उल्लेख करतात. दारिद्र्यात काहीतरी पुण्य आहे असा विचार त्यांच्या अबोध मनात कुठेतरी दबा धरून बसलेला असण्याने सुद्धा त्यांना समृद्धी प्राप्त होत नाही. कदाचित लहानपणी मिळालेलं प्रशिक्षण किंवा अंधश्रद्धा किंवा धर्मग्रंथांचा लावलेला चुकीचा अर्थ अशा कारणांमुळे अबोध मनाची तशी शैली झालेली असू शकते. पैसे आणि समतोल जीवन. एकदा एक माणूस मला म्हणाला, मी अगदी दारिद्र्य झालो आहे, मला पैसे आवडतच नाहीत. सगळ्या सैतानी बुद्धीचं मूळ आहे ते.
या विधानांवरून संभ्रमात पडलेल्या, मानसिकरित्या दुर्बल असलेल्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व केलं जातं. सगळं सोडून पैशावरच प्रेम करत राहण्याने आपण एकांडी आणि असंतुलित होतो. तुमचं सामर्थ्य किंवा अधिकार सुज्ञतेने वापरण्यासाठी तुम्ही इथे आला आहात. काहींना सामर्थ्याची तर काहींना पैशाची आस असते. तुम्ही जर मनोमन पैशांवर लक्ष केंद्रित करत म्हटलं, मला फक्त पैसे हवे आहेत, पैसा गोळा करण्यावर मी माझं लक्ष केंद्रित करणार असून इतर कशाचंही मला काहीही पडलेलं नाही, तर तुम्हाला पैसे मिळतीलच. तुम्ही घबाड जमवाल परंतु इथे तुम्ही संतुलित आयुष्य जगायला आला आहात हे तुम्ही विसरून जाल. मनशांती, एकोपा, प्रेम, सौख्य आणि परिपूर्ण आरोग्य यासाठीची भूकसुद्धा तुम्ही शमवायला हवीत. पैसा हेच एकमेव ध्येय करण्यापायी तुम्ही चुकीची निवड करता. तुम्हाला पैसाच हवा आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु इतके अतोनात श्रम केल्यानंतर केवळ पैसाच गरजेचा नसतो हे तुमच्या लक्षात येतं. तुमचे छुपे गुण, आयुष्यातलं खरं स्थान, सौंदर्य आणि इतरांचं स्वास्थ्य तसंच यशात योगदान देण्याचा आनंद याची देखील तुम्हाला तीव्र आस आहे. अबोध मनाचे नियम शिकल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास लाखो करोडो डॉलर्स कमवू शकता आणि तरीसुद्धा मनशांती, एकोपा, परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण पद्धतीने व्यक्त होणं तुम्हाला जमू शकतं. दारिद्र्य हा एक मानसिक आजार आहे. दारिद्र्य हा कुठलाही सद्गुण नाही. इतर अनेक रोगांप्रमाणे तोही एक मानसिक आजार आहे. तुम्ही जर शारीरिक स्तरावर आजारी पडलात तर तुमच्यात काहीतरी बिघाड झाला आहे असा विचार तुमच्या मनात येईल. अशा वेळेस तुम्ही मदत घ्याल, तुम्हाला जे काही झालं आहे त्यावर उपाय कराल. अशा प्रकारे पैसा जर तुमच्या आयुष्यात सातत्याने आणि मुक्तपणे फिरत नसेल तर तुमच्याबाबत काहीतरी फार चुकलं आहे हे लक्षात घ्या. तुमच्या ठायी असणाऱ्या जीवन तत्वाला विकासाची, विस्ताराची आणि आयुष्यातल्या मुबलकतेची आस आहे. या जगात तुम्ही दारिद्र्यात खितपत पडायला, अंगावर चिंध्या वागवायला आणि भुकेले राहायला आलेले नाहीत. तुम्ही आनंदी, समृद्ध आणि यशस्वी असायला हवं. पैशावर कधीही टीका करू नये. पैशाबद्दल सर्व अंधश्रद्धा किंवा मूर्खासारख्या कल्पना मनातून काढून टाका. पैसा म्हणजे घाण किंवा सैतान असा विचार कधीही करू नका. तसा जर तुम्ही केलात तर तुम्हीच पैशाला पंख लावून तुमच्यापासून दूर उडायला भाग पाडता. तुम्ही त्याचा तिरस्कार करता, ते गमावता हे लक्षात घ्या. तुम्ही ज्यावर टीका करता ते आकर्षित करून घेऊ शकत नाही. पैशाबद्दल योग्य मनोवृत्ती बाळगा. तुमच्या अनुभवात पैशाला शतगुणित करण्यासाठी ही विधानं दिवसातून अनेकदा म्हणण्याचं हे साधं तंत्र तुम्ही वापरू शकता. मला पैसे आवडतात, माझं त्यावर प्रेम आहे, मी ते सुज्ञतेने आणि विधायक तसंच न्याय पद्धतीने वापरतो. माझ्या आयुष्यात पैसा सातत्याने प्रवाहित होत असतो. मी तो आनंदाने मुक्त करतो आणि त्या बदल्यात मला अतिशय सुंदर पद्धतीने अनेक पटींनी परतावा मिळतो. पैसा छान आणि फारच छान आहे. पैसा माझ्या दिशेने अतिशय मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतो. त्याचा वापर मी केवळ चांगल्यासाठी करतो आणि माझ्या मनाचा चांगुलपणा आणि समृद्धी याप्रती मी कृतज्ञ आहे. विज्ञाननिष्ठ विचारवंत पैशाकडे कसा पाहतो? समजा तुम्हाला जमिनीत सोनं, चांदी, शिसं, तांबं किंवा लोखंड सापडलं तर या गोष्टींना तुम्ही सैतान म्हणून घोषित कराल का? माणसाचा कुटील विचार, अज्ञान, जीवनाप्रती चुकीचा दृष्टिकोन आणि स्वतःच्या अबोध मनाचा गैरवापर यातून या सगळ्या सैतानीपणा उदयाला येतो. युरेनियम, शिसं किंवा इतर काही धातू हे देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून वापरण्यात आले आहेत. आपण अगदी नोटा, चेक आणि नाणी किंवा चांदीचा वापर करतो त्यांना नक्कीच सैतान म्हणता येणार नाही. आज भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे जाणतात की दोन धातूंतली अणुरेणूंची संख्या आणि केंद्रस्थानाभोवती फिरण्याची गती हाच काय तो त्यांच्यामध्ये फरक असतो. अत्यंत शक्तिशाली सायक्लोट्रॉनमध्ये एखाद्या धातूवर अणूंचा मारा करून त्याचं रूप बदलणं आता त्यांना जमू शकतं. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सोन्याचं रूपांतर पाऱ्यात होतं. नजीकच्या भविष्यात आधुनिक शास्त्रज्ञ सोनं, चांदी किंवा इतर धातू रासायनिक प्रयोगशाळेतच तयार करू शकतील असा विश्वास मला आहे. कदाचित त्यांचं मूल्य तुर्तास आणि अति जास्त असेल, पण ते घडवून आणता येईल. इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन किंवा आयसोटोपमध्ये सैतान आहे असं कुठल्या बुद्धिवंताला वाटत असेल अशी कल्पना मी करू शकत नाही.
तुमच्या खिशात जी कागदी नोट आहे ती अणुरेणू आणि परिमाणूंच्या विशिष्ट रचनेतून घडलेली आहे. त्यांची संख्या आणि गती भिन्न आहे. तुमच्या खिशातल्या कलदार नाण्यांपासून हा चलनी कागद वेगळा ठरतो, तो केवळ यामुळे. तुम्हाला गरज असलेला पैसा कसा आकर्षित करायचा. अनेक वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये मला एक तरुण भेटला. त्याला डॉक्टर आणि शल्यविशारद व्हायचं होतं व त्याच्याकडे पैसे नव्हते. जमिनीत बी पेरल्यानंतर त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारा प्रत्येक घटक ते बी कसं आकर्षित करतं हे मी त्याला समजावून सांगितलं. त्या बीजाकडून त्याने धडा घ्यावा आणि स्वतःच्या अबोध मनात आवश्यक कल्पना रुजवावी असे मी त्याला सांगितलं. रोजचा खर्च चालवण्यासाठी हा विलक्षण बुद्धिमान तरुण इतर डॉक्टरांचे दवाखाने झाडायचा, खिडक्या धुवायचा, पडेल ते काम करायचा. त्याने मला सांगितलं की त्याचं नाव ठळक अक्षरात छापलेलं वैद्यकीय पदवी तो रोज रात्री झोपण्यापूर्वी मनोमन भिंतीवर पाहतो. तो जिथे काम करायचा त्या वैद्यकीय इमारतीतल्या इतर डॉक्टरांच्या पदव्यांच्या फ्रेम्स तो स्वच्छ करायचा. स्वतःच्या पदवीची प्रतिमा मनात कोरणं आणि तिचा विकास होऊ देणं त्यासाठी कठीण नव्हतं. जवळपास 4 महिने सातत्याने मनोमन ही प्रतिमा पाहण्यातून त्याच्या हाती निश्चित निष्पत्ती आली. या कथेचा पुढचा भाग फार रोचक आहे. तिथल्या एका डॉक्टरांना हा तरुण मुलगा फार आवडला. त्यांनी त्याला उपकरण निर्जंतुक करायला, त्वचेचं इंजेक्शन द्यायला आणि प्रथमोपचाराची इतर कामं करायला शिकवलं. त्याला स्वतःच्या दवाखान्यात तंत्रज्ञ म्हणून कामाला घेतलं. त्याच डॉक्टरांनी पुढे स्वखर्चाने त्या तरुणाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. आज तोच तरुण कॅनडामधल्या मॉन्ट्रियल येथे प्रथितशय डॉक्टर म्हणून कार्य करत आहे. आपल्या अबोध मनाचा योग्य पद्धतीने वापर करून त्याला आकर्षणाच्या नियमाचा शोध लागला. शेवटचं टोक बघितलं की तिथपर पोचण्याचा मार्ग तुम्ही इच्छाशक्तीने शोधून काढता. या जुन्या वाक्प्रचारावर त्याने काम केलं. डॉक्टर होणं हे त्याच्याबाबत ते टोक होतं. आपण डॉक्टर असल्याची कल्पना करणं, तसं पाहणं आणि तसं वाटणं त्या तरुणाला शक्य झालं होतं. ती कल्पना घेऊन तो जगू लागला. त्या कल्पनेचं त्याने संगोपन केलं, ती दृढ केली, तिचं पालन पोषण केलं. त्याच्या अबोध मनाच्या स्तरांना भेटून ती कल्पना ठाम समजूत होईपर्यंत त्याने तिच्यावर प्रेम केलं आणि त्या योगे त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आकर्षित केलं. काही व्यक्तींना पगारवाढ का मिळत नाही. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या संस्थेत काम करत असून तुम्ही मनोमन सतत विचार करत आहात की तुम्हाला कमी पगार मिळत आहे. तुमचं मोल पुरेसं जाणलं जात नाही. तुम्हाला याहून अधिक पैसे, तसंच अधिक मान मिळायला हवा. त्या विचारांपायी तुमच्या मनात तिरस्कार दाटला असेल तर त्या संस्थेशी असलेलं तुमचं मनोबंधन तुम्ही अबोध मनाच्या स्तरावर तोडून टाकत आहात. तुम्ही एक नियम प्रवाहित करत असून एक दिवस संस्था व्यवस्थापक किंवा निरीक्षक तुम्हाला सांगतील, आम्ही तुम्हाला काढण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर तुम्हीच स्वतःला तिथून घालवलं आहे. ते व्यवस्थापक ही तुमची स्वतःची नकारात्मक मानसिक स्थिती निश्चित करणारं केवळ एक माध्यम होतं. तुमचा विचार हीच कृती होती आणि तुमच्या अबोध मनाने प्रतिक्रिया स्वरूपात प्रतिसाद दिला. श्रीमंतीच्या मार्गावरचे अडथळे आणि आड येणाऱ्या बाबी. त्या माणसाची टोळी आहे, तो टोळीवाला आहे, तो अप्रामाणिक मार्गाने पैसा मिळवतो, तो लुच्चा आहे, त्याच्याकडे काही नव्हतं तेव्हापासून ओळखतो मी त्याला, तो लुच्चा, चोर आणि ठग आहे असं इतरांना बोलताना तुम्ही नक्की ऐकलं असेल. असं बोलणाऱ्या व्यक्तीचं विश्लेषण केलं असता तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीला काहीतरी हवं असतं किंवा कुठल्या तरी आर्थिक अथवा शारीरिक आजारापायी ती त्रस्त असते. कदाचित त्या व्यक्तीचे पूर्वीचे कॉलेज मित्र यशाच्या शिड्या चढले असावेत आणि तिच्या तुलनेत त्यांनी फार उत्तम प्रगती केली असावी. ती व्यक्ती आता कडवड झाली असून त्यांच्या प्रगतीबद्दल तिला असूया वाटत असावी. कित्येकदा व्यक्तीच्या अधोगतीचं हेच कारण असतं, आपल्या वर्गमित्रांबद्दल नकारात्मक विचार करणं आणि त्यांच्या संपत्तीचा तिरस्कार करणं. यापायी ज्या संपत्ती आणि समृद्धीची प्रार्थना ती व्यक्ती करत असते ती अदृश्य होते, नाहीशी होते. ज्या गोष्टीची प्रार्थना ती व्यक्ती करत आहे तिचाच नेमका ती तिरस्कार करत असते. असा माणूस 2 पद्धतींनी प्रार्थना करतो. एकीकडे तो म्हणतो, आता संपत्तीचा ओघ माझ्या दिशेने होत आहे, आणि पुढच्या श्वासाला तो मनोमन किंवा मोठ्याने म्हणतो, त्या माणसाचा संपत्तीचा मला तिरस्कार वाटतो. इतर व्यक्तींच्या संपत्तीचा आवर्जून आनंद व्यक्त करा. तुमच्या गुंतवणुकीचं रक्षण करा. गुंतवणूक करण्यासंदर्भात तुम्ही जर कोणाचा काही सल्ला घेत असाल
किंवा तुमचे रोखे अथवा भागभांडवल याबाबत तुम्ही चिंतित असाल तर शांतपणे असं म्हणा, माझ्या सर्व आर्थिक हस्तांतरणावर अनंत बुद्धिमत्तेचं लक्ष असून मी जे काही करेन त्याला मला संपन्नता लाभेल. हे वारंवार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या गुंतवणुकी अधिकाधिक सुज्ञतेने होऊ लागल्या आहेत. इतकंच नाही तर हानीपासून तुमचं रक्षण होईल आणि कुठलं नुकसान होण्यापूर्वीच तुमचं सुरक्षा रोखे विकण्याची स्फूर्ती तुम्हाला मिळेल. काही न देता तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. भल्या मोठ्या दुकानांमध्ये लोकांना चोरीपासून थांबवण्याकरता व्यवस्थापकांकडून डिटेक्टिव्हची व्यवस्था केली जाते. दररोज काही मोबदला न देता काहीतरी मिळवणाऱ्या अनेक लोकांना हे डिटेक्टिव्ह पकडतात. असे लोक अभाव आणि मर्यादेच्या मानसिक वातावरणात राहतात आणि स्वतःपासून शांती, एकोपा, श्रद्धा, प्रामाणिकपणा, सचोटी, भलेपणा आणि आत्मविश्वास चोरतात. इतकंच नाही तर सर्व प्रकारच्या नुकसानाकडे ते स्वतःला आकर्षित करतात. हे नुकसान व्यक्तिमत्व, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि मनशांती स्वरूपात होतं. पुरवठा करणाऱ्या स्रोतावर ह्या लोकांची श्रद्धा नसते. त्यांचं मन कसं कार्य करतं हे त्यांना समजत नाही. त्यांनी जर त्यांच्या अबोध मनाच्या सामर्थ्याचा मनोमन धावा करत स्वतःला खरं व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन मिळत असल्याचं निश्चित केलं तर त्यांना काम मिळेल आणि सातत्याने पुरवठाही होत राहील. त्यानंतर प्रामाणिकपणा, सचोटी आणि चिकाटी यांच्या माध्यमातून ते स्वतःची पत स्वतःच्या आणि समाजाच्या लेखीसाठी वाढवतील. तुम्हाला पैशाचा सतत पुरवठा, आपल्या अबोध मनाची तसंच आपल्या विचार किंवा मानसिक प्रतिमेची सर्जनशील ताकद लक्षात घेणं हा भरभराट, मुक्ती आणि सतत पुरवठ्याचा मार्ग आहे. मनोमन भरभराटीचं आयुष्य स्वीकारा. तुम्ही मनोमन स्वीकार करणं आणि संपत्तीची अपेक्षा या गोष्टींचं स्वतःचं एक गणित असून व्यक्त करण्याचं तंत्रही आहे. भरभराटीच्या चित्तवृत्तीत तुम्ही प्रवेश करतात. संपन्न आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी तुमच्या आयुष्यात येतील. पुढं दिलेलं विधान तुमच्या हृदयात कोरा. तुमच्या दैनंदिन पुष्टीकरणाचा भाग करा. माझ्या अबोध मनात अफाट श्रीमंती आहे. श्रीमंत, आनंदी आणि यशस्वी होणं हा माझा अधिकार आहे. पैसा माझ्याकडे मुक्तपणे, मुबलकतेने आणि अथक वाहतो. माझ्या खऱ्या मूल्याची मला सातत्याने जाणीव आहे. मी माझी बुद्धिमत्ता मुक्तपणे देतो. आर्थिकदृष्ट्या मला अनोख्या रीतीने आशीर्वाद प्राप्त झाला आहे. हे अत्यंत रम्य आहे. ह्या पायऱ्यांवरून श्रीमंतीच्या दिशेने पुढे व्हा. श्रीमंत होण्याचा अधिकार तुम्हाला आहे हा दावा करण्याइतके धीट व्हा, म्हणजे तुमचं सखोल मन तुमच्या दाव्याचा सन्मान करेल. तुम्हाला केवळ जगण्यापुरतं नको आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे आणि जिथे जायचं आहे ते सारं साध्य करण्याइतका पैसा तुम्हाला हवा आहे. तुमच्या अबोध मनाच्या श्रीमंतीशी परिचित व्हा. तुमच्या आयुष्यात पैसा जेव्हा मुबलकतेने वाहू लागेल तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या आरोग्यदायी व्हाल. पैसा भरतीप्रमाणे येत असल्याचा विचार करा, म्हणजे तुमच्याकडे नेहमीच अमाप पैसा असतील. भरती ओहोटी सातत्याने येत असते. ओहोटी लागली तरी परत भरती येणार आहे हे नक्की समजा. तुमच्या अबोध मनाचे नियम जाणून घेतल्यावर पैशाने कुठलंही रूप घेतलं तरी तुम्हाला सातत्याने त्याचा पुरवठा होईल. काही लोकांची कायम हातातोंडाची गाठ पडते. त्यांच्याकडे कधीच पुरेसा पैसा नसतो. ते पैशाचा तिरस्कार करत असतात. हे त्यामागचं एक कारण आहे. तुम्ही ज्या गोष्टीला दूषण देता ती गोष्ट जणू पंख लावल्याप्रमाणे तुमच्यापासून उडून जाते. पैशाला ईश्वर मानू नका. पैसा केवळ सूचक आहे. लक्षात ठेवा, खरी श्रीमंती ही तुमच्या मनात असते. तुम्ही ते समतोल आयुष्य जगायला आला आहात. त्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे प्राप्त करण्याचा सुद्धा समावेश होतो. पैसा हे तुमचं एकमेव ध्येय करू नका. संपत्ती, आनंद, शांती, खरा भाव आणि प्रेम ह्या सगळ्यांवर दावा करा आणि वैयक्तिक स्तरावर साऱ्यांप्रती प्रेम अर्पण करत सगळ्यांचे हितचिंतक व्हा. त्यानंतर तुमचं अबोध मन तुम्हाला या सर्व व्यक्त होण्याच्या क्षेत्रांमध्ये चक्रवाढ दराने व्याज देईल. दारिद्र्य हा कुठल्याही प्रकारे सद्गुण नाही. तो मनाचा रोग असून स्वतःला या मानसिक संघर्षातून किंवा आजारातून तुम्ही तत्काळ बरं करायला हवं. इथे तुम्ही दारिद्र्यात खितपत पडायला, अंगावर चिंध्या वागवायला किंवा उपाशीपोटी राहायला जन्माला आलेला नाहीत. अधिक मुबलकता असलेलं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही इथे आला आहात. कुमार्गाने मिळवलेला गलिच्छ पैसा किंवा मी पैशाचा तिरस्कार करतो अशी वाक्य कधीही उच्चारू नका. तुम्ही ज्यावर टीका करता ते गमावता.
चांगलं वाईट असं काहीही नसतं, परंतु त्यापैकी एका मार्गाने विचार करण्याने त्या बाबी तशा होतात. मला पैसे आवडतात. मी त्याचा वापर सुज्ञतेने, विधायक पद्धतीने आणि न्यायतेने करतो. मी आनंदाने पैसे देऊ करतो आणि मला 1000 पटीने पैसे परत मिळतात. ही वाक्य वारंवार उच्चारा. जमिनीत सापडणाऱ्या तांब, शिस, कथील आणि लोखंडाप्रमाणेच पैसा देखील शैतान नाही. अज्ञान आणि मनशक्तीचा गैरवापर यामुळे सगळा वाईटपणा निर्माण होतो. शेवट काय होईल हे चित्र मनोमन पाहिल्याने तुमचं अबोध मन प्रतिसाद देतं. तुम्ही पाहिलेली मानसिक प्रतिमा पूर्णत्वाला नेतं. काही न देता काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न थांबवा. फुकट जेवण मिळत नसतं. काहीतरी प्राप्त होण्यासाठी काहीतरी द्यावंच लागतं. तुमची ध्येय, आदर्श आणि उद्योग यांकडे तुम्हाला मानसिक लक्ष द्यायला हवं. तरच तुमचं सखोल मन तुम्हाला पाठिंबा देईल. संपत्तीच्या कल्पनेचं बीज अबोध मनात रुजवून त्या मनाच्या नियमांचं उपाययोजन करणं ही संपत्तीची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.